सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गोविंदरावजी मोहिते साहेबांच्या बाबतीत जनरल सेक्रेटरी या पदाची धुरा सांभाळत असताना कामाच्या पद्धती आणि ह्या एनटीसीच्या सर्व मिलचा देखील कारभार पाहत असताना कुठल्याही चारित्र्याला डाग लागेल असं आम्ही काम केलं नाही आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणे या एनटीसीच्या कामगारांना जो 50% पगार मिळत होता तो 100% सचिन भाऊंच्या धूर्त नेतृत्वानं आणि त्याला पाठबळ म्हणून जनरल सेक्रेटरीच्या यानं आम्ही 100% पगार देण्याला यशस्वी झालो। मोहिते साहेबांच्या बरोबर कला असो, क्रीडा असो, व्यायामशाळा असो, अनेक बहुरंगी असं एक नेतृत्व जनरल सेक्रेटरी या पद्धतीने आम्हाला लाभलं। आम्ही नशिबानं मी थोडक्यात भरपूर वेळ झालेला कार्यक्रमाला मी थोडक्यात माझे हे विचार थांबित असताना वैद्य साहेब आपल्याला परमेश्वर निरोगी ठेवो, आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि मी माझे थोडक्यात मी विचार संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साथी जो मंच पर बैठे हैं और सामने बैठे हैं, मैं सिर्फ CI2 की तरफ से नहीं मगर महाराष्ट्र में जो तमाम कामगार संगठन मिल करके कामगार कर्मचारी संगठना संयुक्त कृति समिति महाराष्ट्र, जिसमें C2 है, हिंद मजदूर सभा है, आईटक है, NTUI है, जरूर INTUC और कई संगठन, बीमा कर्मचारी, बैंक कर्मचारी, ये तमाम संगठन की तरफ से हमारे साथी और इस कृति समिति के नेता गोविंदराव, उनको शुभकामनाएं सिर्फ करना है। तो इसलिए आज के अवसर पर मैं सबसे पहले यहाँ पर हमारे साथी सईद अहमद, उनसे विनती करता हूं कि वो एक पुष्प
पुष्पगुच्छ जो है हम सभी संगठन की तरफ से आकर के वो गोविंद राव जी को अर्पित करें। कोणतीस्तोड गोविंदरावचा स्वभाव अमृताहून गोड. गिरणी कामगार गोविंदरावांचा जीव की प्राण, राष्ट्रीय विरोधी संघाची गोविंदराव शान. संघर्ष आपण करतच राहिलात. मग गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न असेल किंवा पगार वाढ बोनसचा प्रश्न असेल, हे प्रश्न आपण हिरिरीने सोडवत आला आहात. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या सरचिटणीसपदीची जबाबदारी सुद्धा आपण पेलून घेत आहात. आपण स्वतः एक कबड्डीपटू असून कबड्डी, क्रिकेट, सरीसृष्ट, कॅरम, बुद्धिबळ खेळांच्या आयडियल स्पोर्ट्स अकादमीचे म्हातारे दिसतच नाही. तुम्ही त्यांच्याशी बोला, तीच ऊर्जा आज 25 वर्षाच्या पोराच्या 30 वर्षाच्या पोरामध्ये जी ऊर्जा नाही ती आज या नेते मंडळीच्या स्वभावातनं आणि वर्तनातनं आपल्याला दिसते.